काय तुम्ही रिटायर झालायत आणि तुमच्याकडे पेन्शन नाहीये? तर मित्रांनो, तुम्हाला आज मी रिव्हर्स मॉर्गेज याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्याकडे 1 रुपया शिल्लक नाही तरी सुद्धा तुम्हाला कशी काय पेन्शन सुरू होऊ शकते याच्याबाबत हा व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 10 वर्षापासून आर्थिक साक्षरता या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करत आहे. मागच्या 22 वर्षापासून मला फायनान्समधला अनुभव आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर रिटायर झालेला असाल तर तुम्ही रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीनं कशी काय पेन्शन सुरू करू शकता. तर मित्रांनो, बरीचशी लोक रिटायरमेंटकडे लक्ष देत नाहीत, घर घेतात, मुलांचं शिक्षण करतात, सगळ्या गोष्टी पूर्ण करतात आणि शेवटी असं लक्षात येतं की मुलं खर्चायला पण पैसे देत नाही. पण या केसमध्ये तुम्हाला माहीत आहे का, जर तुमच्याकडं स्वतःचं घर असेल तर तुम्ही ते रिव्हर्स मॉर्गेज करून तुमची पेन्शन सुरू करून घेऊ शकता. अर्थातच ही गोष्ट ॲडवायझेबल नाही आहे की तुम्ही रिव्हर्स मॉर्गेज होत आहे म्हणून रिटायरमेंटची तयारीच नाही करायची आहे. पण ज्या लोकांनी केलेली नाही आहे आणि आता ते रिटायर झालेले आहेत तर त्यांना काय ऑप्शन असू शकतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतो आहे. बऱ्याचशा लोकांना म्हटलं की आता रिटायरमेंट तुम्ही झालेले, पोरं तुम्हाला बघत नाही, तुमचं राहतं घर विकून टाका, तर मुलं विकू देत नाहीत किंवा अजून बऱ्याचशा अडचणी याच्यामध्ये येतात. तर या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, बँकेकडे जाऊ शकता, तुमच्या घराचे पेपर्स घेऊन त्याचं व्हॅल्युएशन करू शकता आणि बँकेला विनंती करू शकता की तुम्ही त्यांना रिव्हर्स मॉर्गेज करून घ्या. म्हणजे काय करणार, ते तुमचा महिन्याचा जो काही खर्च असेल प्रॉपर्टी व्हॅल्युएशननुसार ते तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्हाला दर महिन्याला, जसं तुम्ही EMI घराचे भरत होता तसं ते तुम्हाला दर महिन्याला पैसे देतील एव्हरी मंथ. आणि मग ते पैसे आल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही रुटीन खर्च आहे तो भागू शकता. घर विकण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि घरात राहता पण येईल आणि तुम्हाला पैसे पण मिळू शकतील. जर स्वतःचं घर असेल तर हा पर्याय उपलब्ध आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही बँकेत जाऊन घेऊ शकता किंवा एक्सपर्टच्या मदतीने सुद्धा याच्यामध्ये काम करू शकता. तर याच्यामध्ये बँक काय करणार आहे, व्हॅल्युएशन करणार आहे, अकॉर्डिंगली दॅट तुम्हाला पैसे देणार आहे. समजा तुमची डेथ झाली इन बिटवीन, तर ते घराचं काय करणार, तर बँक काय करणार आहे की जे काही कर्ज तुम्ही घेतलं त्याचं व्याज असं दोन्ही मिळून ते तुमच्या वारसाकडे जातील. त्याला म्हणतील की बाबा आमचे एवढे पैसे तुमच्या वडिलांनी रिव्हर्स मॉर्गेज करून घेतलेले आहेत तर तुम्ही सव्याज आमचे पैसे घ्या, प्रॉपर्टी तुम्हाला घ्या किंवा त्या प्रॉपर्टीचे रितसर लिलाव करतील. जे काही पैसे बँकेचे होतील बँक स्वतः घेईल आणि राहिलेले पैसे तुमच्या वारसाला बँक देऊन टाकेल. बघा मित्रांनो, हे फक्त आणि फक्त जे आजच्या तारखेला रिटायर झालेत अशा लोकांकडे स्वतःचं घर आहे आणि रिव्हर्स मॉर्गेज होऊ शकतं लिगल घर असल्यामुळे, त्याच लोकांना हा पर्याय वापरता येणार आहे. जर तुम्ही तरुण आहात तर रिव्हर्स मॉर्गेजच्या नादी लागू नका. फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, फार त्रासदायक प्रोसेस आहे आणि बँकसुद्धा तुम्ही कमवतच नसाल तर खूप साऱ्या अडचणी करते. सो माझं असं मत आहे की तुम्ही आजपासूनच तुमच्या रिटायरमेंटची तयारी केली पाहिजे. ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठीपर्यंत हा मेसेज पोचावा याच्यासाठी मी इन शॉर्ट हा व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, याच्याबद्दलची अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, भेटूयात, त्याच्याबद्दल चर्चाही करूयात. काही कोणाला मदत करता आली तर मला निश्चित त्याच्याबद्दल आनंदच होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.